खरं तर कहर माजवला आहे आणि याचाच परिणाम म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील विविध भागांना तरकारीला फटका बसताना पाहतोय। मी सध्या आलेलो आहे त्या घेवडा या वालवर्गीय पिकांच्या रानामध्ये। सध्या आपण पाहू शकताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ढगाळ वातावरणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होताना पाहायला मिळत आहे आणि असा हा परिणाम होत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलगळ होताना पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे या ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पिकांवरती रोगराईसारखा परिणाम होताना दिसतोय। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत। एकूणच काय सांगाल? खरं तर आता जी परिस्थिती आहे ती खरं तर अतिशय या ठिकाणी फुलगळ झालेली आहे आणि पिकांवरती याचा उत्पन्नावरती परिणाम होताना दिसत आहे। ह्या पावसाने अतिशय फुलगळती झाली। पिकाला रोग, मावा, किडी आणि वेलवर्गीय पीक असल्यामुळं मावा जास्त या आभाळाने आलेला आहे। त्यामुळं 50% मालावर फरक पडलेला आहे आणि ह्या परतीच्या पावसाने मिरची झालं, घेवडा झालं, घोसावळी झाली, जी आता रानात पिकं आहेत यांना 25%च आता येणारं पीक निघत आहे आणि 75% नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीत ह्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं हाल केलेलं आहे। वेलवर्गीय असणाऱ्या या पिकाचा खरं तर ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे आणि याचाच कुठेतरी परिणाम फक्त 25%च उत्पन्न निघत असल्याचा दावा आता शेतकरी करू लागलेले आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।